आज आपण डायरेक्ट बिल्डिंग मारली तर ब्लॉग सुरुवातीपासून बघा. तर नमस्कार पब्लिक, आज जायचं होतं आपल्याला ITI कॉलेज. आपल्या मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट घरी आलो. मग काय आपले गावातलं मित्रमंडळ इथे बसलेलो होतं. आपल्याला उशीर झालेला होता म्हणून ते म्हणे मी तुला नेऊन घालतो. मग गाडी काढली आणि आपण निघालो. गाडीवर एक नाही दोन नाही डायरेक्ट 4 जण होते. मग काय पाट्यावर आलो आणि आपली गाडीच बंद पडली. गाडीचा पेट्रोलचा कॉकच चालू नव्हता. मग काय म्हणलं बघू कोणाची चावी घेऊन. मग गाडीला सर्व तरी की आपण आजमावून पाहिजे. गाडी एकूण तिकून चॉक देऊन चालू झाली. म्हणलं जाऊ दे. मग ते सगळे घरी गेले आणि आपण धकलो कॉलेजला. आपल्याला लागली गावातलीच गाडी. मग ती गाडी फाट्यापर्यंत होती म्हणून घेतलं फाट्यावर उतरून. बसची वाट बघत होतो पण रिक्षाच थांबली. तेवढ्यातच आपल्या मित्राची गाडी. मग काय डायरेक्ट 5-10 मिनिटातच कॉलेज गाठलं. आणि हा मित्र पण ITI कॉलेजचाच होता बरं का. मग गाडी पार्किंगला लावली आणि डायरेक्ट कॉलेजमध्ये गेलो. मग आपले 2 मित्र वरच्या वरला होते. मग त्यांना भेटून घेतलं. वर्कशॉपला जाताना आपल्याला हा मित्र दिसला. मित्र तिथेच होता म्हणून आपण पण थोडी येडीचाळी गेली. मग आपण डायरेक्ट वर्कशॉपला गेलो. मग सरांनी आपल्याला रॉड वगैरे दिला. मग काय सगळ्यांना वेल्डिंग करून बघितली. मग आला आपला नंबर. मग काय आपण पण वेल्डिंग करून बघितली. आणि हा हे पुढचं हेल्मेट दिसते हे पण लय गरजेचं आहे बरं का, नाहीतर डोळे खराब होऊन जातात. वेल्डिंग मारून घेतली आणि पाणी वगैरे आणून जेवण करून घेतलं. मग या मामासंग थोड्या गप्पा मारल्या. मग हे 2 नमुने म्हणत होते आम्हाला पण ब्लॉग मध्ये यायचं. यांना ब्लॉग मध्ये घेतलं आणि आपण डायरेक्ट लेक्चर. मग लेक्चर झालं आणि ते म्हणे वर्कशॉपला जा. मग गेलो वर्कशॉपला. मग हजेरी वगैरे दिली आणि आपण डायरेक्ट घराच्या दिशेने. कॉलेजचाच मित्र होता तो म्हणे चाल तुला चाय पाचतो. मग काय गेलो चाय प्यायला. मग चाय पिला आणि डायरेक्ट आपण बस स्टँडच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. आपण डायरेक्ट बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेल्या आपली गावची बस लागेल होती. मग बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट घराच्या दिशेने निघालो. मी जातो आता घराच्या दिशेने, तुम्ही तेवढं जाता जाता फॉलो करून जावा.